मिले सुर मेरा तुम्हारा, नाराज भास्कर जाधवांकडून शिंदे गटाच्या आमदाराचं कौतुक. ठाकरेंच्या शिलेदाराच्या मनात नेमकं चाललंय काय? गेल्या काही दिवसांपासून कोकणातील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलंय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्यानं ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पण भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केल्यानं पुन्हा नव्यानं वेगळी चर्चा सुरू झाली आहे. आज पत्रकार परिषदेत आपल्या नाराजीवरून बोलताना भास्कर जाधव यांनी शिंदे गट, शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांचं कौतुक केलंय आणि त्याच वेळेस राज्यातील सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. नंतर त्यांनी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे कौतुक केलेलं आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या मनात नेमकं चाललंय काय, असा सवाल उपस्थित होतो आहे. पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. सध्या भ्रष्ट राजकीय कारभार सुरू आहे. प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा वापरून आपले उमेदवार उभे करून निवडणुका जिंकायच्या, तिथेही यश आलं नाही तर तिथल्या लोकांना पैशाने विकत कसं घ्यायचं हे नवीन फॅड देशात आणि राज्यात सुरू झाल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. माझ्यामुळे रामदास कदमांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यात, विचारात बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून मी रामदास कदमांना हेच सांगेन की आता काळा जादू, बंगाली जादू याच्या भानगडीऐवजी आता तुम्हीसुद्धा चांगला मार्ग पत्करावा, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस, त्यांना काय कोणता पुरावा द्यायची गरज नाही. ते फक्त बेचूड आरोप करतात. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय. आणि त्यानंतर उदय सामंतांनी माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंद आहे. जिल्ह्यात आपण वेगवेगळ्या विचारांचं, वेगवेगळ्या पक्षांचं काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकांना जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांनाही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली. मी कधी त्यांचा द्वेष केला नाही, असंही ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे. हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही, बस बेछूट आरोप करायची. भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने देत नाही. मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसाने शुभ काम करावं, असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकाऱ्यांना. का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत, म्हणजे आपले पूर्वज आहेत, ते खाली जमिनीवर आलेले असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम हे बेछूट आरोप करणारा माणूस आहे. त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी देत नाही. मी आता बोललोय ते आता पुन्हा तेच शब्द त्यांच्याकरता वापरू का? मी अनेक वेळा अनेकांना बोललोय. त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही. छगन भुजबळ यांच्याप्रमाणे उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांनी राजकारणात त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला होईल असं एक विधान. चांगली गोष्ट आहे. त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांनाही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली. मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, पण मी त्यांचा द्वेष केला नाही. त्यामुळे त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार त्यांनी व्यक्त केले, मी बघितलं, मी ऐकलं. फक्त ते म्हणाले की भास्कर जाधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात वाटले. मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही. मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही. मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले, ह्या आरोपाशी मी ठाम आहे. पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतांनी पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.